श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आई महालक्ष्मी मातेच्या कृपेने आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आपल्या चॅनलला 1 वर्ष बरोबर कंप्लीट झालेलं आहे. आणि सर्वांचे मनापासून आभारी आहे. तुम्ही सर्वांनी मला इथपर्यंत आणलं, सर्वांनी खूप छान असा सपोर्ट केला, सर्वांचे मी हृदयापासून आभारी आहे. तर चला मग आजची आपली रेसिपी आहे गुढीपाडवा स्पेशल गुळाचे मस्त जाळीदार आणि परफेक्ट प्रमाणासहित गुलगुले रेसिपी. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. इथं आपण 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, 2 वाटी गूळ घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे गूळ, 2 वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक. आता 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 वाटी गूळ आपण खिसून घेतलेला तो मिक्स करून घेतला आणि छान असा विरघळून घेतला. नंतर गूळ विरघळल्यानंतर 2 वाटी जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेतलं. अर्धी वाटी जो रवा घेतलेला आहे बारीक तोही टाकून घेतला आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. म्हणजे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं चिमूटभर मीठ टाकल्यामुळे छान अशी चव येते आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुमचे गुलगुले अजिबात बिघडणार नाही. या प्रमाणाने तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हो, थोडंसं पिठामध्ये कमी जास्त काहीतरी होऊ शकतं, तर तुम्ही पीठ थोडंसं वाढवू शकता किंवा मग हे प्रमाण तर अगदी परफेक्ट आहे. अजिबात तुमचे गुलगुले तेल पिणार नाही आणि अगदी जाळीदार होतील. तर तुम्ही नेहमी बनवाल या प्रकारे जर गुलगुले बनवले तर. गोड भजी तर आता बघा 2 वाटी पाण्यामध्ये 2 वाटीच आपण गूळ मिक्स करून त्यामध्ये गूळ विरघळल्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकून घेतला. आता हे छान फेटून घ्यायचं, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे थोडंसं एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं, कारण रवा फुगून येतो आणि मग आपले गुलगुले खूप छान असे जाळीदार होतात. तर ही खास एक ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की मैत्रिणींनो या प्रकारे गुळाचे गुलगुले गव्हाच्या पिठापासून नक्की बनवून बघा, खूप सुंदर होतात. आता इथं बघा पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर इथं मी अर्धा चम्मच वेलची पूड आणि सुंठ पूड टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर बडीशोप टाकायची तुम्ही टाकू शकता, पण मला बडीशोप नाही आवडत, त्यामुळे मी नाही वापरली. सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही गुलगुल्यांची रेसिपी नक्की तुम्ही माझी पूर्ण बघा आणि खरोखर सांगते इतकी छान होतात, अगदी जाळीदार होतात, अजिबात तेल पित नाही. आता इथं बघा मी छोटासा पाऊण चम्मच इथं मी बेकिंग पावडर वापरलेली आहे. तर बेकिंग सोडा न वापरता बेकिंग पावडर वापरलेली आहे, म्हणजे तुमचे गुलगुले मस्त टम्म फुगतील आणि अजिबात तेल पिणार नाही. तर तुम्ही बघू शकता. तर आता हे छान मिक्स करून घेतलं. आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल छान असं आता तापू द्यायचं आणि मग गॅस मध्यम करून एका वाटीत पाणी घ्यायचं. पाण्याला हात लावून असे हळूहळू बघा असे गोड भजी सोडून घ्यायचे आहे, म्हणजे गुलगुले. आणि इतकं परफेक्ट प्रमाण आहे. तुमचे गुलगुले फिकेही होणार नाही, खूप गोडही होणार नाही आणि पाणीही कमी जास्त होणार नाही. तुम्ही सहज बनवू शकतात, कुणीही बनवू शकतं. आता बघा असे गुलगुले सोडून घेतले आणि बघा असे तळून घेत आहे. बघा मी आता इथं मी मध्यम आचेवर तळून घेतलेले आहे, छान असे, म्हणजे आतून पण छान असे गुलगुले मस्त होतात. आणि बघा आता तळून झालेले आहे. आता मी हे काढून घेणार आहे आणि आता दुसरे पण बघा मी टाकून घेणार आहे. तर पाण्याला असा हात लावून जर सोडले तर मस्त असे गुलगुले छान असे सुटतात आणि छान होतात. तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि खरोखर खूप सुंदर हे लागतात खायला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मैत्रिणींनो, आता असे मी गोड भजी मस्त सोडून घेतलेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे हे जाळीदार बनतात. आणि या प्रकारे जर तुम्ही बनवले तर तुमचे गोड भजी अजिबात चुकणार नाही, 100% चुकणार नाही. तर नक्की बनवून बघा. तर बघा आता मस्त दुसरेही मी गुलगुले सोडून घेतलेले आहे आणि तेही तळून घेत आहे. तर नक्की रेसिपी अजिबात स्किप नका करू, म्हणजे मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. तर बघा मैत्रिणींनो, गुलगुले आपले तयार झालेले आहे, गोड भजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरोखर ही रेसिपी आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला गव्हाच्या पिठापासून परफेक्ट प्रमाणासहित गुळाचे गुलगुले रेसिपी कशी वाटली. एक खास ट्रिक वापरून नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज आपल्या चॅनलला 1 वर्ष बरोबर कंप्लीट झालेलं आहे. तर सोनाज रेसिपीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी.